भाजपचे गटनेते गणेश खणकर सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. तुम्ही महानगरपालिकेमध्ये आलेला आहात. काय नक्की कशी प्रक्रिया असेल, काय सांगाल त्याबद्दल? आमची पूर्ण तयारी झालेली आहे. महायुती म्हणून आम्ही काही क्षणातच आत्ता आमचे नेते आल्यानंतर या ठिकाणी नावांची घोषणा होईल आणि 10-10:30च्या सुमारास आम्ही अर्ज भरण्यासाठी जाणार आहोत. अजून देखील नावांची गुप्तता मोठ्या प्रमाणात पाळण्यात आली. 20-22 दिवस झालेत. महापौर कोण होईल अजून देखील नावांची गुप्तता ठेवण्यात आलेली आहे. आज नक्की कशा संदर्भात, या संदर्भात काय तुमचं? काही नाही, आत्ता फक्त थोडाच वेळ राहिलेला आहे. आम्ही 10-10:30 अर्ज भरणार आहोत. त्यामुळे आमचे महायुतीचे नेते एकत्रितरित्या येतील आणि महापौर उपमहापौर या दोन्ही नावांची ते एकत्रितरित्या घोषणा करतील. थोडा वेळ थांबा, तुम्हालाही पेढे देऊ आम्ही. पण दुसरीकडे ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होऊ नये यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत. ते देखील महापौर पदाच्या आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तो त्यांचा प्रश्न आहे. बघा की जनतेनं आम्हाला काम करण्याची संधी आम्हाला यावेळेला दिली आहे महायुती म्हणून, आणि आम्ही त्याला सकारात्मक पद्धतीनं घेतलेलं आहे. त्यांना जनतेने बहुमत दिलेलं नाही. त्यानंतर निवडणूक लढावी न लढावी हा त्यांचा प्रश्न आहे. लोकशाही मार्गाने जी काही प्रक्रिया असते ते त्यांनी पार पाडावी. असं आहे की आम्ही हे अगोदरच ठरवलेलं आहे की आम्ही या सगळ्या बाबी सकारात्मक पद्धतीने करणार आहोत. त्यामुळे त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे. बहुमत आमच्या बाजूने, संख्याबळ आमच्या बाजूने, जे दिसतंय त्यापेक्षा जास्त संख्याबळ आमच्याकडे एवढं तुम्हाला नक्की सांगतो. शिंदेची शिवसेना देखील तुमच्यासोबत आहे. मग उपमहापौर त्यांच्याकडून आज अर्ज भरला जाईल की उपमहापौर देखील तुमच्याकडे ठेवला जाईल? नाही, महायुतीमध्ये जे काही आमच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे सत्तेचं वाटप करण्याबाबत महापौर उपमहापौर हे तुम्हाला काही क्षणातच कळेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरायचा आहे आणि थोड्याच वेळामध्ये सर्वांना महापौर आणि उपमहापौर कोण उमेदवार असतील हे थोड्याच वेळामध्ये कळेल, अशी गटनेते गणेश खणकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामन आम्ही जीवनसह निवृत्त, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.